नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कोथिंबीर आणि रवा यापासून खूपच चटपटीत अशी रेसिपी बनवतो. तर यासाठी इथे मी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथळत ठेवायची. तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करूया. मिक्सरचं भांडं घेतलं. यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण घालायची आहे. अर्धा इंच आलं तुकडे करून घातलंय. यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलाय. हे आता जाडसर वाटून घ्यायचं. हे वाटण तयार आहे. वाटण बाजूला ठेवूया. इथे आता कोथिंबीर सुद्धा ड्राय झाली आहे. कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. कोवळे देठ असतील तर ते घेतले तरी चालतील. खूप मस्त अशी रेसिपी आहे. कोथिंबीर इथे मी अशी बारीक चिरून घेतली. इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलंय. जिरं छान तडतडलंय. आता इथे अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे. यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं. हे वाटण तेलावरती 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर आता परतून घेऊया तेलावरती. जास्त परतायची गरज नाहीये. 1 मिनिट कोथिंबीर परतून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. तर कुठली एक वाटी सेट करा. तिने इथे 1 वाटी पाणी घाला. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद घातली. मिक्स करायचं आणि आता पाण्याला उकळी काढून घ्यायची. इथे पहा पाण्याला उकळी आली आहे. पाण्याला उकळी आली की यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून घ्या आणि मगच इथे घाला. रवा एकत्र सगळा घालायचा नाहीये. थोडासा घालायचा आहे, मिक्स करायचं आणि ढवळत राहायचं. थोडा घालत सगळा रवा इथे घालायचा आणि असं एकत्र सगळं ढवळून घ्यायचं. एकत्र जर रवा घातलात तर गुठळ्या होतील. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. आणि आता याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. इथे लक्षात घ्या तुम्हाला बारीक रवाच इथे वापरायचा आहे. जाड रवा वापरला तर या पिठाला बाइंडिंग येणार नाही आणि रेसिपी बिघडू शकते. जसं जसं रवा शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होईल. तर इथे पाहू शकता याचा असा गोळा व्हायला लागलाय. हे कढई सोडायला लागलंय. आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि हे असंच 5 मिनिटं झाकून ठेवायचं. 5 मिनिटं झालेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे थोडंसं कोमट करून घ्यायचंय. कोमट झाल्यानंतर हे आपण मळून घेऊया. पूर्ण ही थंड करायचं नाहीये. पूर्ण जर थंड केलं तर रवा खूपच ड्राय होईल आणि मग आपल्याला ते मळता येणार नाही. म्हणून कोमट असतानाच याचे आपल्याला बॉल्स बनवायचे. तर आता हे कोमट झालंय. आता याचे छोट्या आकाराचे आपल्याला बॉल बनवून घ्यायचे. आता हे आधी हे मळून घेऊया. मध्ये काय आलं उद्या सांगते. आले तर आले ना, आजच येणार ना, उद्या येणार आहेत का?
तर असे याचे छोटे बॉल्स मी तयार करून घेते. इथे मी आणखी बॉल्स तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करूया. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल व्यवस्थित गरम करून मगच हे बॉल सोडायचे आहेत. तेल जर थंड असेल किंवा व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर बॉल कुस्करू शकतात तेलात घातल्यानंतर. म्हणून तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मग हे बॉल तेलात सोडायचे आहेत. लगेच हलवायचे नाही आहेत. थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतर ही फिरवून घ्यायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे आता फ्राय करून घ्यायचे आहेत. ही रेसिपी बनवताना एकतर तुम्हाला कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे आणि रवा इथे तुम्हाला बारीकच वापरायचा आहे. तर इथे पहा बॉल्स छान तयार झालेत, क्रिस्पी झालेत. काढून घेऊया. इथे मी आता खोबऱ्याच्या लाल चटणी बरोबर हे सर्व केलेत. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता किंवा ग्रीन चटणी बरोबर सर्व करू शकता. खूप छान लागतात. तर संध्याकाळी तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता. खूप सोपी आहे आणि चवीला खूप मस्त लागते. तर इथे मी तुम्हाला एक बॉल तोडून दाखवते. क्रिस्पी मस्त असे बॉल हे तयार झालेत आणि चवीला तर खूपच छान होतात. हे नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.